सदस्य मोहन मत्तेजींनी फार महत्वाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आणि मंत्री महोदयांचं उत्तर पैसे तिजोरीत नाहीत, गोलमोल आहे, त्यांना करायचं नाही. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, अहो आम्ही रोज गावात फिरतो ना, तुम्ही पण आहे ग्रामीण विकास, तुमच्याकडे आहे, कुठल्या शाळेमध्ये किती मास्तर आहेत? आज शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे तुमचा, या विभागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. जरा तुम्ही मंत्री महोदय ग्रामीण भागात आहात, किती दिवसापासून हे जागा रिक्त आहेत, का भरत नाही? तुम्ही का आयुष्याशी खेळताय ग्रामीण भागातील पोरांच्या? कुणाशी खेळ चाललाय? नवीन नवीन पॉलिसी आणत असताना या शाळा जिल्हा परिषदच्या बंद करायचा हा काही तुमचा निर्णय झालाय का? राज्यातील आम्ही ऐकतो 55,000 शाळा बंद झाल्या, 60,000 शाळा बंद झाल्या आणि हा खेळखंडोबा चालला. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक उत्तर दिलं पाहिजे मंत्री महोदयांनी. एकूण किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा रिक्त आहेत आणि किती दिवसात त्या जागा भरणार आहेत? और प्रत्येक तालुक्यामध्ये या शिक्षकांसाठी कुलूप लावणं, आंदोलन करणं सुरू आहे. आणि ते काय पवित्र पोर्टल? कसला पवित्र? नाव पवित्र, काम अपवित्र. हे काय चाललंय? तुम्ही गांभीर्यानं युवा मंत्री, तडफदार मंत्री, पैलवान मंत्री छाती ठोकून काम करायला पाहिजेत. अरे काय हे गांभीर्य घालवतात, हे गुलाबराव गांभीर्य घालवतात. अध्यक्ष महोदय, विषयाचं गांभीर्य घालवतात. अध्यक्ष महोदय, सक्षम मंत्री आहेत, सक्षम मंत्र्यांनी सक्षमपणे काम करावं आणि या शिक्षणाचा जो खेळखंडोबा होत राहिलाय, म्हणून माझे स्पेसिफिक आता अधिक बोलत नाही, पण तुम्हाला 3 प्रश्न आहेत. एक, एकूण महाराष्ट्रात किती जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या? त्या जागा जिल्हानिहाय आम्हाला तुम्ही सांगाल का? दुसरा प्रश्न. आणि तिसरा, या सर्व रिक्त जागा शेड्यूल सांगा, किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आहात, भरणार आहात? सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य वडेट्टीवार साहेबांनी आता शिक्षकांच्या पदाच्या संदर्भात आपली भूमिका मांडली. आज त्यांचा वाढदिवस आहे असा विषय आहे आणि वाढदिवसा दिवशी एवढं गरम होणं चांगलं नाही. वडेट्टीवार साहेब, आपण वाढदिवसा दिवशी हसत मुखानं आणि सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या पाहिजेत. या ठिकाणी सन्माननीय सदस्य महोदयांना मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषद शाळांच्या, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे म्हणून शासन सातत्यानं प्रयत्न करते. त्यामध्ये अनेक धोरणं बदलली. आता मॉडेल स्कूल ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण बघताय की अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये आता ॲडमिशनला वेटिंग पण आहे. काही ठिकाणी शिक्षणाचा स्तर खालवलेला आहे, हे मला मान्य आहे. त्या ठिकाणी त्या शिक्षणाचा स्तर कसा उंचावला जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. एकूण 1,90,903 एकूण पदसंख्या आहे. त्यातली कार्यरत पदसंख्या आहे 1,76,614 अशी ही कार्यरत आहे. साधारण 15,000 पदं साधारण रिक्त आहेत आता महाराष्ट्रामध्ये. पण याच्यामध्ये आपण जो सांगितलं की जिल्हानिहाय पदं किती आहेत या संदर्भातली माहिती मी घेऊन पटलावर मी निश्चितपणे ठेवेन. आणि जो आपण या संदर्भातला विषय जो मांडला ज्या शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भातला, याच्या संदर्भात वडेट्टीवार साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहे, सातत्यानं आपण बघतोय की आपण सगळे सभागृहातले सदस्य, शिक्षकांच्या संघटना आल्या की आपण शासनाकडे येतो, बैठका होत्यात, GR होतो, शुद्धीपत्रक होतं, GR होतं, शुद्धीपत्रक होतं. अशा एवढे GR आणि एवढी शुद्धीपत्रक आता झालेली आहेत. हे सगळे GR निरस्त करण्याची वेळ आलेली आहे आणि एक बदली धोरण नव्यानं बनवून शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण शासनाच्या आम्ही विचारत नाही. ठीक आहे.